विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे. सुपर कोचिंग क्लासेसच्या या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये मराठी व्याकरणाविषयी आपण भाष्य करणार आहे. मित्रांनो समजून घ्या. मराठी व्याकरणाचा हा जो पोर्शन आहे, आपल्या ग्रुप सी या एक्झामसाठी आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की 2024 मधली जे ग्रुप सी आहे, ते 2025 मध्ये होणार आहे. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचं टार्गेट ठेवून आपण इथं बोलणार आहे. जो काही हा एकदम छोटा व्हिडिओ असणार आहे. पण शेवटपर्यंत बघा कारण की याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स कसे मिळवायचे आहे, याची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, याच्यावर उपाय काय आहे, हे सगळं मी तुम्हाला या 10 ते 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो सुरुवात करूया आपण. बघा एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, मराठीबद्दल जर बोलायचं असेल आपल्यासाठी, मराठीबद्दल जर बोलायचं असेल मित्रांनो, तर मराठी हा जो सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, मी 2 पार्टमध्ये मित्रांनो विभागणी करतो याची. एक गोष्ट लक्षात ठेवायचं आपल्याला, की मराठी पेपरमध्ये आपल्याला किती मार्क्ससाठी येतो, हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. इथे लक्षात ठेवायचं मित्रांनो, तुम्हाला माहित आहे, की मुख्य परीक्षाचा जर आपण पेपर बघितला, मुख्य परीक्षेचा पेपर 2 आहे. एक पेपर 1 आहे आपल्यासाठी. पेपर काय रे? 1 पेपर 1 आणि इथं काय असेल माझ्यासाठी पेपर 2. आता पेपर 1 हा जर बघितला मित्रांनो, तर इथं 100 प्रश्न आहे. 100 प्रश्न आणि इथं मार्क्स जर बघितलं तर लक्षात ठेवायचं आपल्याला 200 मार्क्स आहे मित्रांनो. ओके. किती आहे ते? 200 गुण आहे. मग या 200 गुण मध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला, की इथं 50% कोणाला जातो? मराठी व्याकरणाला जाणार आहे 50%. 50% म्हणजे काय मित्रांनो? तर लक्षात ठेवायचं आपल्याला 100 मार्क्स कोणाच्या वाट्यावर येणार आहे? तर लक्षात ठेवायचं आपल्याला 100 मार्क्स कोणाच्या वाट्यावर? मराठीच्या वाट्यावर. ओके. प्रश्न किती येणार मित्रांनो? तर 50 प्रश्न म्हणूया. 50 प्रश्न आहे. ओके. चला चेक करायचं. आता तुम्हाला इथं आणायचं होतं मला 50 प्रश्नावरती. ओके. 50 प्रश्नापैकी लक्षात ठेवायचं मित्रांनो, हा 45 प्रश्न. ओके. 45 काय रे? प्रश्न. 45 प्रश्न आणि इथं तुम्हाला दिसत आहे 5 प्रश्न. काय दिसतो मित्रांनो इथं? 5 प्रश्न. मग 45 प्रश्न हे जर बघितलं तर भाषेवरती आणि आपण म्हणू शकतो शब्दावरती, व्याकरणावरती तिथं अवलंबून आहे. त्याच्यानंतर फक्त तुम्हाला 5 प्रश्न दिसणार आकलनावरती. ज्याला तुम्ही पॅसेज वगैरे म्हणत असतात, आकलन. ते हे कशावर असणार आहे? 5 प्रश्न कशावरती? आकलनावरती असणार आहे. ज्याला तुम्ही कॉम्प्रिहेन्शन वगैरे म्हणत असतात. पॅसेज कॉम्प्रिहेन्शन वगैरे म्हणत असतात. ओके. 45 प्रश्न इथं दिसणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे, की याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे व्याकरण, शब्दसिद्धी. ठीक आहे. तुम्हाला जर बघितलं तर शब्दार्थ वगैरे आपण म्हणू शकतो. हे पॉइंट आपल्याला अभ्यासाचं आहे. आता तुम्हाला मी ग्रुप सी चा जो मेन्सचा झालेला पेपर आहे 2023 मध्ये तो पण दाखवणार आहे आणि इथं जर चेक जर केलं तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, व्याकरणावरती कसे प्रश्न विचारलेले आहे मित्रांनो ते पण आपल्याला चेक करायचं आहे. हा छोटा व्हिडिओ असणार आहे, पण याच्यातून तुम्ही खूप काही शिकून जाणार आहे. जे समोरची ग्रुप सी आहे मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त याचा फायदा होणार आहे. ओके. लक्षात ठेवायचं आता एवढं भाग जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. आकलन हे फक्त 5 प्रश्न असणार आहे मित्रांनो 10 मार्क्स साठी. किती मार्क्स साठी? 10 मार्क्स साठी. आणि इथं लक्षात ठेवायचं आपल्याला हे किती प्रश्न असणार आहे? 45 किती मार्क्स साठी? तर लक्षात ठेवू शकतो मित्रांनो 90 मार्क्स साठी. ओके. चला. हे गोष्ट तुमच्या लक्षामध्ये आल्याच्या नंतर आता बघा अतिशय महत्त्वाचा पॉइंट आपण सुरुवात करत आहे. सगळ्यांनी तिथं उघडा डोळे बघा नीट. ओके. चला. आता सुरुवात करूया आपण आपल्या घटकाला. हे बघा हे पेपर पण तुमच्यासाठी आणलेलं आहे. आपण चेक करू, की याचा सिलेबस काय असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत. ओके मित्रांनो, चला. पहिली गोष्ट समजून घ्यायचं आहे. इथं जर चेक केलं तर अभ्यासक्रम जेव्हा मी चेक करतो, तर याच्यामध्ये पहिलाच पॉइंट मला दिलेला आहे काय? शुद्ध लेखन. आता स्पेलिंग इथे इंग्लिशमध्ये ते आलेलं आहे, काही अडचण नाही आहे. चुकीचे व शुद्ध शब्द ओळखणे. पहिला प्रश्न. म्हणजे शुद्ध लेखनामध्ये म्हणजे आपल्याला लिहायचं नाहीये. ऑब्जेक्टिव्ह पेपर असणार आहे हे तुम्हाला माहित आहे. याच्यामध्ये काही अडचण नाही. पण तो शुद्ध लेखन काय आहे, की याच्यामध्ये तुम्हाला चुकीचा शब्द ओळखायला लावतो तो, शुद्ध शब्द ओळखायला लावतो. अतिशय महत्त्वाचा पॉइंट हा पहिला दिसतो. कारण की बघा ना मित्रांनो, तुम्ही व्याकरणाचा कोणता तरी कोर्स करता, कोणता तरी पुस्तक वाचता, पण शब्दार्थाकडे आपण दुर्लक्ष देतो.
पण तुम्हाला मी दाखवेल आता प्रश्न जेव्हा तुम्हाला दाखवणार, तो जो पेपर तुम्हाला दाखवणार त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते, की अर्ध वेटेज कोणावर दिलेलं आहे? शब्दार्थावरती. आणि अर्ध वेटेज तुम्हाला दिसत आहे कशावरती? तर व्याकरणावरती आहे. पण आपण काय करत असतो, की व्याकरण व्याकरण तिथं वाचून घेतो किंवा त्याला वारंवार रिव्हिजन देत असतो. पण शब्दार्थावरती तिथं दुर्लक्ष करतो. मित्रांनो हेच चुकत आहे आपलं. म्हणून आपलं रिझल्ट वारंवार आपण प्री पास होतो, मेन्सला जातो. मराठीमध्ये काही कमी मार्क्स येतात, इंग्रजीमध्ये काही कमी मार्क्स येतात. म्हणून रिझल्ट चालला जातो. 2-4 मार्कांनी तो रिझल्ट चालला जातो. पण लक्षात ठेवा मित्रांनो, इथं तुम्हाला मराठीमध्ये आउट ऑफ मार्क मिळवायचं आहे. मराठीमध्ये जर बघितलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवायचं आहे. ओके. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आलं लक्षामध्ये? चला. आता एक समोरचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. काय लक्षात ठेवायचं आहे सर? बघा, तुम्हाला सांगतो मी. एक तुम्हाला व्हिडिओच्या समोर एक पट्टी दिसत आहे. टिकर दिसत आहे. काय आहे? त्याच्यामध्ये तुम्हाला सुपर पास दिसत आहे मित्रांनो. तुम्ही जर आता बघा आपण मेन्सचं देतो, कंबाईनची असेल, प्री देतो, राज्यसेवा देतो. पण तुम्ही सरळ सेवाचा पण फॉर्म भरत असतात. म्हणजे असं नका म्हणा, "सर आम्ही मेन्सच देतो" म्हणून. पण तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर 100% एक टेक्स्टबुक काय केलेलं आहे 7 जुलैला एक मोठी ऑफर लॉन्च केलेली आहे. एक पास नावाची. काय पास आहे? सुपर पास नावाची एक आपण म्हणू शकतो पास तुमच्यासाठी लॉन्च केलेली आहे. कशासाठी? काय आहे सर याचं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, त्याच्यामुळे काय होणार आहे जे काही ₹300 ती पास आहे, त्यामुळे तुम्हाला भारतातील जेवढ्या काही टेक्स्ट बुक वरती आपण म्हणू शकतो सरळ सेवा जे कोर्सेस आहेत, ते तुम्हाला ₹300 मध्ये कोणताही कोर्स तिथे पाहता येणार. आणि ते सगळं सिलेबस कंप्लीट करून दिलेलं आहे. असं नाही, की मराठी आहे सर तिथं. मराठी नाही. आता एखादा जर आपण म्हणू शकतो तलाठी भरती असेल, तर तलाठी भरतीमध्ये जे काही मराठी, इंग्रजी, मॅथ, रिझनिंग आणि ते काही करंट वगैरे जी-के, जी-एस लागणार आहे, ते सगळं कव्हर केलेलं आहे. असं नाही फक्त मराठीसाठीच बोलत आहे. तर सगळं सिलेबस मित्रांनो तिथं कव्हर करण्यात आलेलं आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हां, तुम्ही तयारी करत नसाल, तर मी असं म्हणेल, की बाकीचे जे तुमचे हे आहे, आपण म्हणू शकतो तुमचे मित्र आहेत, त्यांना कळवा, की असं काहीतरी टेक्स्टबुकनं लॉन्च केलेलं आहे. तू त्याचा फायदा घे. ओके. तुम्ही करत नसाल, त्यांना सजेस्ट करा. कारण की ही मोठी ऑफर आहे. परत येणार नाहीये. ओके. लक्षात ठेवा मित्रांनो. ते तुम्हाला खाली दिसतच आहे. बघा व्हिडिओच्या खाली तुम्हाला दिसत आहे, की सुपर पास, वन सबस्क्रिप्शन फॉर काय दिलेलं आहे? 300 प्लस एक्झाम स्टार्ट 5 ओन्ली. म्हणजे ₹5 मध्ये तुम्ही स्टार्ट करू शकता. ते डेमो लेक्चर असणार आहे त्याच्यामध्ये. ओके, चेक करून घ्या. आता बघा मित्रांनो, शुद्ध लेखन वरती होतो आपण, स्पेलिंग वरती चुकीचे व शुद्ध शब्द ओळखणे. त्याच्यानंतर संयुक्त अक्षरे, अनुस्वार आणि विसर्ग. आता हा बघा, हा अनुस्वार असतो हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित पण नसते. याला विसर्ग म्हटलं जाते हे पण माहित नाही. सर हे आहे, हा आहे. अरे मित्रांनो, तो नाहीये. म्हणजे तर आहेच तो. पण हे कॅप्टन म्हणून असं ठेवलेलं आहे ला. कॅप्टन म्हणून. आणि हे जे आहात तुम्ही म्हणता, हे कॅप्टन म्हणून आहे. कारण की जो तुम्हाला स्वरादी हा घटक देतो. या दोघांना स्वरादी म्हटलं जाते. कोण आहे बाबा तो? अनुस्वार आणि विसर्ग. यांना स्वरादी म्हटलं जाते. मग मित्रांनो त्याच्यासाठी ज्याच्या अगोदर स्वर आहे त्याला स्वरादी म्हटलं जाते. हे म्हणून ह्यांना कॅप्टन म्हणून ठेवलेलं आहे. आणि आहा. पण यांना जर बघितला हा जो तुम्हाला शीर्षबिंदू दिसत आहे, याला अनुस्वार म्हटलं जाते, याला विसर्ग म्हटलं जाते. हे जमायला पाहिजे मित्रांनो. ओके. हे तुम्हाला कशामध्ये दिसतात? शुद्ध लेखनामध्ये. बघा वाक्यरचना. तुम्हाला दिसत आहे समोरचा पॉइंट काय दिसतो सर? वाक्यरचना. 1 मिनिट. ओके. हां. आलं आता लक्षामध्ये हे काय आहे? वाक्यरचनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. बघा, वाक्यरचनामध्ये बघा अ, हं, 1 मिनिट. वाक्यरचना. वाक्याचा प्रकार म्हणजे तो विधान आहे, प्रश्न आहे, उद्गारवाची वाक्य आहे, की आदेश वगैरे आहे. हे सगळं तुम्हाला चेक करायचं आहे. कशामध्ये? वाक्यरचनामध्ये. त्याच्यानंतर जर बघितलं वाक्याचा प्रकार बघा रचनेनुसार सरळ, संयुक्त आणि मिश्र वाक्य असतात. केवळ वाक्य आपण वगैरे चेक करत असतो. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे कसं आपल्याला सॉल्व्ह करायचं किंवा आपण म्हणू शकतो हे सिलेबसमध्ये आहे का आपलं? काही विद्यार्थ्यांना ते अभ्यास करतात पण सिलेबस पण माहीत नसतो. मेन्सला असतात पण सिलेबस माहीत नसतो. लक्षात ठेवायचं मित्रांनो, वाक्याचे शुद्धीकरण, वाक्याचा तो कसा चुकलेला आहे, त्याचं शुद्धीकरण कसं करता येईल, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता मी तुम्हाला हे सिलेबस दाखवत आहे, कट टू कट. याला जर
बघितलं तर आपण जे म्हणतो ना अनालिसिस करायला पाहिजे. मित्रांनो अनालिसिस नाही मॅक्रो अनालिसिस करायला पाहिजे. कारण इथं जर बघितलं तर शब्द ना शब्दावरती तिथं प्रश्न आहे. मी तुम्हाला जे सांगत आहे ते कट टू कट करून जा. ओके. चला आता समोर जाऊया मित्रांनो. काय दिसत आहे चेक करा. समोरचा तिसरा पॉइंट बघायचा शब्द प्रकार व भाषिक घटक. म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच म्हणत असतो. म्हणजे शब्दाचे प्रकार. ओके. शब्द किती प्रकारे वाक्यामध्ये वापरला जाते. मित्रांनो लक्षात ठेवायचं नाम आहे. त्याच्यानंतर जर बघितलं सर्वनाम आहे. समोर दिसत आहे आपल्याला क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, अव्यय. तर हे जर बघितलं त्याच्यानंतर क्रियापदाचा काळ, वचन, पुरुष म्हणजे तो प्रथम पुरुष आहे. त्याच्यानंतर जर एकच मिनिट थोडं काय करतो मी याचं ब्राईटनेस कमी करतो कारण की थोडं ते ब्लर होत असेल. ओके. काहीच अडचण नाही. याच्यानंतर तो ब्लर होणार नाही बाबा. ओके. अ, चला आता तुम्हाला दिसणार. काय दिसणार इथं? काय दिसतो सर? नाम आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? सर्वनाम, क्रियापदे, विशेषणे, क्रियाविशेषण, ठीक आहे. अव्यय, क्रियापदाचा काळ, वचन, ठीक आहे. पुरुष. आता तुम्हाला माहित आहे की काळ जर बघितलं वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ ह्याला आपल्याला चेक करायचं सगळं समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जर वचन, एकवचन, अनेक वचन. आता जर बघितलं तर ते संस्कृतमध्ये द्विवचन आहे. दोन जर असेल तर. मराठीमध्ये तसं नाहीये. पण लक्षात ठेवायचं की वचनाचं कसं काय? अनेक वचनामध्ये कसं जातो तो, एक वचनामध्ये कसं राहतो. हे सगळे नियम तुम्हाला तिथं चेक करायचे आहे. पुरुष बघा ना प्रथम पुरुष आहे, द्वितीय पुरुष आहे. जसं मी म्हणत आहे, आम्ही म्हणत आहे. प्रथम पुरुष झाला. तू किंवा तुम्ही ऐकत आहे. द्वितीय पुरुष झाले. तो, ती, ते त्याच्याबद्दल बोलत आहे आपण. ते आपल्यामध्ये आहे का मित्रांनो? नाही. तिकडे कुठेतरी आहे. आपण त्याच्याबद्दल बोलत आहे. तर ते काय झाले? तृतीय पुरुष झाले. हे सगळं तुम्हाला इथं चेक करायचं आहे. समजून घ्यायचं आहे. कारण सर्वनामामध्ये हे घटक येतात. ओके. कुठे गेला बाबा सर्वनाम? चला. कारक त्याच्यानंतर जर बघितलं कारकार्थ, विभक्ती, प्रयोग अतिशय हे महत्वाचे टॉपिक आहे मित्रांनो. जे महत्वाचे आहे जास्तीत जास्त तिथे प्रश्न विचारला जाते ते तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी. कारके जर बघितलं 8 कारके असतात. कारकार्थ आणि त्याचे उपयोग कशासाठी त्यांचा उपयोग केला जातो हे अतिशय महत्वाचं आहे. कारण की याच्यावर आयोग काय करत आहे आता प्रश्न विचारत आहे हे महत्वाचं आहे. बघा विभक्त्यांचे आपण म्हणू शकतो ज्ञान असायला पाहिजे. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, ठीक आहे, पंचमी हे सगळं तुम्हाला यायला पाहिजे. कुठपर्यंत? सप्तमीपर्यंत. म्हणजे त्याचा कारकार्थ काय असणार? ठीक आहे. कोणते प्रत्यय जोडल्या जाते, कोणते प्रत्यय जोडल्या जात नाही, एकवचनामधले कोणते प्रत्यय आहे, अनेक वचनामधले कोणते प्रत्यय आहे. हे अतिशय महत्वाचे मित्रांनो कारण की समोरचा जो घटक आहे विभक्तीवरती तिथं नाम वगैरे तिथं अवलंबून असतो. हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. चला आता समोर जाऊया. जास्त व्हिडिओ मोठा करत नाही मित्रांनो. चला चेक करा काय दिलेलं आहे. समास. हे समास तर आपण करत असतो की तिथं जर चेक केलं तर समास बनवत असतो वाक्य. पण त्याचा विग्रह करण्यासाठी पण तो प्रश्न विचारत आहे की समास दिलेला आहे त्याचा विग्रह करा. म्हणजे सामासिक शब्द तुम्हाला दिलेला असतो त्याचा विग्रह करा, फोड करा असं तुम्हाला विचारत आहे. समासाचे प्रकार विचारत आहे. बघा द्विंद, द्विगु, तत्पुरुष, बहिर्वीर्य, त्याच्यानंतर कर्मधारण हे तुम्हाला दिसत आहे इथं. त्याच्यानंतर समासाचा विग्रह करायला लावतो तुम्हाला इथं जसं सांगितल्याप्रमाणे. म्हणजे दोन प्रकारे इथं प्रश्न विचारले जाते. ओके. त्याच्यानंतर वाक्य प्रचार आणि म्हणी. खूप सारे इथं 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 भरमसाठ त्याला आपण म्हणू शकतो काय आहे चान्सेस आहे आपल्याला चुकवण्यासाठी. वाक्यप्रचार आहे, म्हणी आहे. हे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी तिथं विचारले जाते आणि याचं जर बघितलं अर्थ आणि त्याचा वापर पण करायला लावतो. म्हणजे इथं जे समजा वाक्यप्रचार आहे तुम्हाला देणार, अर्धच वाक्यप्रचार देणार, अर्ध तुम्हाला भरायला लावणार किंवा वाक्यप्रचार देणार, त्याचा अर्थ विचारणार किंवा समानार्थी वाक्यप्रचार विचारणार तुम्हाला. असे भरपूर त्याच्याकडे चान्सेस आहे विचारण्यासाठी इथं. तर लक्षात ठेवायचं आपल्याला या पॉइंटला आपल्याला सोडता कामी नये. कारण की सिलेबसमध्ये आपल्या अभ्यासक्रमामध्ये डिटेलमध्ये हे पॉइंट हायलाइट करून दिलेले आहे. वाक्यप्रचार, अर्थ, वापर आणि इथं जर बघितलं मराठीतील प्रसिद्ध म्हणी आणि त्यांचा अर्थ हे तुम्हाला असं हेडलाईन करून दिलेलं आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर दुर्लक्ष करून चालता येणार नाही. ओके. चला समोरचा पॉइंट समजून घ्या. बघा काय दिलेलं आहे. काळ, प्रयोग. जर तुम्हाला दिसत आहे तर काळ दिसत आहे. काळ, प्रयोग, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, कर्तरी, कर्मणी, भावे प्रयोग हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर समानार्थी समानार्थी असेल, विरुद्धार्थी शब्द असेल तर भरपूर विद्यार्थ्यांना असंच वाटतं की शब्दार्थ म्हणजे काय सर? शब्दार्थ म्हणजे ते एकच विचार करतात. काय विचार करतात? की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द झालं त्यांच्यासाठी शब्दसिद्धी संपलं. ओके. म्हणजे तेवढं समानार्थी आणि विरुद्धार्थी पाठ केले म्हणजे एखादं पुस्तक आणायचं आणि त्याच्यावरती सगळे समानार्थी शब्द पाठ करायचं, विरुद्धार्थी शब्द तोंड पाठ करून घ्यायचा.
आणि तेवढंच करून जातो कार्यकर्ता आपला. मित्रांनो समजून घ्या. इथं जर बघितलं याच्याकडे लक्ष तर द्यायचंच आहे. असं नाही म्हणत मी, की याच्याकडे दुर्लक्ष करा तुम्ही. पण बाकीचं पण आहे, म्हणी आहे, त्यांचे अर्थ आहे, वाक्यप्रचार आहे. हे तुम्हाला करून जाणं कंपल्सरी आहे. ओके. चला समोरचा पॉइंट समजून घ्या. अर्थानुसार शब्दाचे वर्गीकरण. म्हणजे एखादा शब्द आहे त्याचा अर्थानुसार त्याचं वर्गीकरण आपल्याला करता आलं पाहिजे. हे पण पॉइंट अतिशय महत्वाचं आहे. चला समोरचा प्रकार बघा इथं काय दिलेलं आहे. हां, आता बघा उपसर्ग, प्रत्यय, संधी, संधी चं आपण म्हणू शकतो विग्रह कसं करायचं? आता बघा, संधी टॉपिक जर समजून घ्यायचं असेल तर पहिली गोष्ट वर्णमाला पाहिजे आपल्याला पाठ पाहिजे पाठ. मी लाईव्ह बोलत आहे तुमच्यासोबत. पाठ पाहिजे पाठ. रट्टा पाहिजे बाबा तिथं. मग सर वर्णमाला टॉपिक किती वेळेस वाचायचं? 1000 वेळेस वाचलं तरी संधी टॉपिक म्हणजे समजत नाही. एकदा आपला व्हिडिओ बघा. संधी टॉपिक तुम्ही कधीच विसरणार नाही. ओके. संधी टॉपिक कट टू कट शिकवलेला मित्रांनो. ओके. समजून घ्या इथं काय म्हणायचं आहे मला. संधीचे प्रकार, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, मराठीतील विशेष संधी हे तुम्हाला लक्षात आहे. मराठीतील विशेष संधीमध्ये पूर्वरूप संधी, पररूप संधी इथं प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे आपण काय करतो सुरुवातीचं पुस्तक वाचतो, पण शेवटी जातच नाही. कोणतं टॉपिक वाचताना स्वर संधी वाचणार, विसर्ग, व्यंजन संधी वाचणार. पण विसर्ग संधी जिथून सुरुवात होणार ना, तिथं आपलं पाय तिथं अडून जाते. ओके. समोर तर ते मराठीतील विशेष संधीपर्यंत पोहोचत नाही ते. येते का मित्रांनो तुमच्या लक्षामध्ये? म्हणजेच काय म्हणायचं आहे मला, की स्वर संधी असेल, व्यंजन संधी असेल, विसर्ग संधी असेल, मराठीतील विशेष संधी असेल. बघा इथं रेड कलर मध्ये लिहून देणार तुम्हाला. मराठीतील विशेष संधी याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. विशेष काय रे? संधी. याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे मित्रांनो, कारण की इथं आता प्रश्न वाढत आहे. ओके. अशुद्ध वाक्य शुद्धीकरण म्हणजे वाक्याचं शुद्धीकरण हे लक्षात ठेवायचं. व्याकरण दोष शोधणे, दुरुस्त करणे हे तुम्हाला दिसणार आता. आता मी पेपर दाखवणारच आहे तुम्हाला. त्याचं टेन्शन घेऊच नका तुम्ही. पेपर कसा आता बघा अतिशय महत्त्वाचा जो आपण 5 मार्क 5 प्रश्नासाठी आणि इथं जर बघितलं 10 मार्क्स 5 प्रश्न आणि काय रे इथं 10 मार्क्स गुण ज्याला आपण म्हणणार 10 गुणासाठी 5 प्रश्न असणार आहे. प्रश्न आणि इथं जर बघितलं मित्रांनो 10 गुण. वाचन आकलन रीडिंग अँड कॉम्प्रिहेन्शन आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणत होतो. इथं जर बघितलं दिलेल्या उत्तरावर आधारित प्रश्न तो विचारतो. एक तर आपल्याला उत्तर देणार तो, त्याच्यावर प्रश्न विचारणार. मग काय व्हायचं ना, की जेव्हा आपण 10वी-12वीचे समजा तिथे प्रश्न सोडवायचो ना, हे असं पेपर, तर तो मस्त उत्तर दिलेला असायचा आपल्याला. आपण प्रश्न बघायचो. त्या प्रश्नामध्ये जे काही शब्द आहे, त्या पॅसेजमध्ये त्याच्या अगोदरचे लाईन मधले 1-2 तिथून उचलायचो आणि ती शेवटची आपण म्हणू शकतो त्याच्या नंतरची लाईन म्हणजे पूर्ण आपलं उत्तर असायचं ते. मित्रांनो इथं असं चालत नाही. इथं लक्षात ठेवा. इथं तुम्ही स्पर्धा परीक्षेची पेपर देत आहे सरळ-सरळ. म्हणजे इथं असं चालणार आहे का? नाही. तुम्हाला ते आकलन व्यवस्थित करायचं आहे. बरोबर ते त्याचं उत्तर द्यायचं आहे. मित्रांनो पहिली गोष्ट समजून घ्या. दिलेल्या उत्तरावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. तुम्हाला त्याचं शीर्षक ओळखणे असं सांगू शकतो, की हा तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे. त्याचं शीर्षक सांगा. काय योग्य शीर्षक असेल? त्याच्यानंतर जर बघितलं मुख्य आशय या पॅसेजमध्ये किंवा आकलनामध्ये आपण सरळ-सरळ म्हणू शकतो, की तुम्ही वाचन केल्याच्या नंतर तुम्हाला काय आशय वाटलं? मुख्य आशय काय आहे बाबा? म्हणजे लेखकाला काय म्हणायचं आहे? त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं निष्कर्ष. याचा तुम्ही निष्कर्ष काय काढू शकता? त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला असं दिलेलं आहे, की एक गोष्ट जर समजून घेता लेखकाचं आता इथं हे कट झालेलं आहे. चला मी सांगतो तुम्हाला. ते काय दिलेलं लेखकाचं कार्य हं. हां, लेखकाचा हेतू लक्षात ठेवायचा आहे. समोर इथं लिहून देतो. लेखकाचा लेखकाचा हेतू हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ओके मित्रांनो? चला आता जाऊया आपण पेपरकडं. बघा, पेपर दाखवतो मित्रांनो तुम्हाला. कारण तुम्ही लोकं जे आहे समजा काही विद्यार्थी असं नाही म्हणत आहे मी सगळे विद्यार्थी तसेच असतात म्हणून. लक्षात ठेवायचं आपण ज्याची तयारी करत आहे 100% त्याचे पी-ओ-क्यूज पाहून जाणं हे गरजेचे असते मित्रांनो. लक्षात ठेवायचा हा पेपर आहे. बघा, इथं जर चेक केलं मित्रांनो, तर पहिला प्रश्न तुम्हाला दाखवणार मी. जे आपण बोललो त्याच्याबद्दल काही आहे का याच्यामध्ये? हो, आता तुम्हाला दिसणार. ओके, दिसणार इथं मित्रांनो. काय दिसते? की पहिला शब्द बघ. पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पहिलाच प्रश्न त्यानं कशावर टाकला? शब्दार्थावर टाकला. पत्नी या शब्दाला मी तुम्हाला इथे ॲन्सर नाही सांगणार आता. फक्त प्रश्न दाखवणार आहे, की आपण जे शिकलो, जे काही सिलेबसमध्ये आहे, आपण त्याने वेळी तिथं जात आहे का? इथं लक्षात ठेवायचं पत्नी याला समानार्थी शब्द विचारला त्यानं. त्याच्यानंतर चेक करा.
थोडं काय करतो मी पेनचा वापर करतो इथं. पत्नीला तुम्हाला समानार्थी शब्द विचारला. त्याच्यानंतर वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटेल. या अर्थाची मन कोणती? आता मी तुम्हाला काय म्हटलं? काय म्हटलं मित्रांनो सांगा बरं तुम्ही? मी तुम्हाला असं म्हटलं होतं, की मनी किंवा वाक्यप्रचार हे तुम्हाला हायलाइट करून दिलेलं आहे तिथं डार्कमध्ये, की हे करा रे बाबा तुम्ही. मग मला सांगा इथं जर तो म्हणत असेल, की अर्थाची मन कोणती? तर हे पण आपल्याला जमायला पाहिजे. आता इथं जर याचं उत्तर कोणतं तरी असं म्हणू शकतो आपण 1 असेल, 2 असेल. पण बाकीचे 3 ऑप्शन तुम्हाला दिसत आहे, पर्याय दिसत आहे. हे मागच्या एक्झाममध्ये विचारले आहे. तर हे जे आपली 25 मध्ये होणारी एक्झाम आहे, त्याच्यामध्ये येऊ शकते. हे करून जा मित्रांनो. बाकीचे पर्याय पण तिथं चेक करून जा. ओके. समोरचा पॉइंट समजून घ्या. बघा, परत परत प्रश्न विचारला त्याने. सोने या शब्दाला पर्यायी शब्द, समानार्थी शब्द विचारला. पर्यायी समानार्थी शब्द. मग असं चालत नाही ना, की 1, 2, 3 मध्ये दिलेलं आहे. पर्यायी शब्द जर बघितला तर तुम्हाला पर्यायी उत्तर पण दिलेलं आहे खाली. हे पण तुम्हाला चेक करायचं आहे. एक माहीत आहे तुम्हाला, सोनेला कनक म्हणतात, सुवर्ण म्हणतात, हेमू म्हणतात, ते हेम म्हणतात, सुवर्ण म्हणतात. हे आपल्याला जमायला पाहिजे मित्रांनो. हे जमायला पाहिजे. अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे. कशाच्या बाबतीत? समानार्थी शब्दाच्या बाबतीत. चला बोला. इथे काय दिसतो? परत देशी शब्दाचा शब्दगट ओळख. तुम्हाला इथं दिसत आहे, की समोरचे 4 प्रश्न आलेले आहेत. 5 प्रश्नाकडे आपण वळत आहे. तर वरचे 4ही प्रश्न तुम्हाला शब्दसिद्धीवरती किंवा आपण सरळ-सरळ म्हणतो शब्दांवरती इथं दिसतात. का? मग मी तुम्हाला तेच म्हणत आहे, विद्यार्थी वारंवार एकच चूक करत आहे. व्याकरणावरती तो जास्तीत जास्त भर देत आहे. मित्रांनो, व्याकरणावरती भर तर द्यायचंच आहे. मी असं नाही म्हणत, की त्याला स्किप करा म्हणून. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला शब्दार्थावरती भर द्यायचा आहे. बघा ना, 5 प्रश्नांपैकी वरचे 4 प्रश्न कोणते आहेत? शब्दार्थावरती विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते आणि ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते. या वाक्याचा प्रकार ओळखा मग. मग तो हां, सांगितलं होतं की नाही वाक्याचा प्रकार. मग केवळ वाक्य आहे, केवळ संयुक्त वाक्य, मिश्र संयुक्त, मिश्र वाक्य आहे, केवळ मिश्र संयुक्त वाक्य आहे. काय आहे? तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. वाक्याचा प्रकार वगैरे तिथं विचारतो. आता बघा, दंड नसलेले व्यंजन शोधा. तुम्हाला काय म्हटलं मी? काय म्हटलं? पाठ करा, रट्टा मारा. कशावरती? कशावरती? वर्णमाला या टॉपिकवरती. कारण की वर्णमाला तुम्ही जेवढं त्याच्यावर कमांड आणसाल, संधी टॉपिक तेवढं सोपं आहे मित्रांनो. तेवढंच सोपं आहे. जे विद्यार्थी म्हणतात संधी टॉपिक खूपच अवघड आहे सर. वर्णमाला त्यानं गड्यानं वाचलेलीच नाही. ओके. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की दंड नसलेला व्यंजन कोणता? किती सोपा आहे. आता या कार्यकर्त्यांनी ज्यानं सोडवलेलं यानं रक्त मारलेलं आहे. पण मी तुम्हाला म्हणतो रक्त याचं उत्तरच नाहीये. याचं उत्तर जर बघितलं तर अर्पण आहे मित्रांनो. अर्पण. हे कसं काय झालं सर? याच्यामध्ये तर र दिसत आहे. दंड नसलेला वर्ण आम्हाला तर रच माहीत आहे. याच्यामध्ये र दिसत आहे, कष्टमध्ये दिसत नाही, अल्पमध्ये दिसत नाही. तुम्ही म्हणताय अर्पणमध्ये. मित्रांनो समजून घ्या, तो दंड नसलेला व्यंजन म्हणत आहे. इथं जर बघितलं र, इथं तो अक्षर आहे. काय रे इथं? अक्षर आहे मित्रांनो. हा जो र आहे ना, अक्षर आहे. व्यंजन हे असा असतो, हलंत असतो मित्रांनो, हलंत. मग याच्यामध्ये तर र नाहीये सर. इथं र आहे. जेव्हा जोडाक्षर असतो मित्रांनो, जेव्हा जोडाक्षर असतो ना, जो अर्धा जोडलेला आपण म्हणू शकतो वर्ण आहे. अन् तो व्यंजनाचा जो अगोदर असतो, तो अर्धा असतो आणि जो शेवटचा असतो, तो काय असतो? पूर्ण असतो. कारण त्याच्यामध्ये स्वर मिक्स झालेला असतो. मग मला काय म्हणायचं आहे, या अर्पण मधला मी जर र वेगळा काढला आणि त्याच्यासमोर प दिसत आहे, समोर अ दिसत आहे. आता मला सांगा मित्रांनो, याच्यामधला प हा पूर्ण असतो. र कसा असतो रे? अर्धा असतो. र अर्धा असतो म्हणून तो रफार म्हणून जातो. म्हणून तो काय जातो? रफार म्हणून जातो. मला काय म्हणायचं आहे? तो काय म्हणत दंड नसलेला व्यंजन म्हणत आहे. हा रक्तमधला जो र आहे मित्रांनो, व्यंजन नाहीये. मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे. हा अक्षर आहे. हा काय रे? अक्षर. हा तुम्हाला र काय दिसणार? व्यंजन दिसणार. इज दॅट क्लिअर? समजलं तुम्हाला? म्हणजे असे गुगली प्रश्न टाकतोय. म्हणजे सर्वांनाच माहिती आहे दंड नसलेला व्यंजन कोणता आहे. आहे की नाही? सगळ्यांनाच माहीत आहे. जो स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे ना, त्याला सगळ्यांना माहीत आहे, की दंड नसलेला वर्ण कोणता? तुम्ही अशी अपेक्षाच करू नका, की असं विचारेल सर दंड नसलेला वर्ण कोणता? ऑप्शन देणार तो क, र, म, न असं देणार. गेले ते दिवस. राहिल्या फक्त काय रे आठवण्या. येते तुमच्या लक्षामध्ये? चला. समोरचा प्रश्न चेक करूया आपण. बघा, परत हर्ष काय दिसत आहे इथं? काय दिलेलं आहे? हर्ष. कुठं गेला रे भाऊ ओके भाऊ. चालत नाही का? याला काय झालं आता? अच्छा. आता चालेल का? नाही. असं का होत आहे?
तर एक गोष्ट दिसते इथं कुठंतरी किटुकला वगैरे बसला असेल, म्हणून त्याचं काय होत आहे. ओके, चालू झाला आता. चला, चेक करा. हर्ष याचा विरुद्धार्थी शब्द. मग तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द याच्या अगोदर सांगितलं. चलो, आपली पाठ आपणास दिसत नाही या वाक्यातील ध्वनार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा. आता मला सांगा, स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही. कळते तुम्हाला? म्हणजे इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, की आपण काय वाचतो बघा, गोडवा. गोडवा हा शब्द तुम्हाला दिसत आहे. गोडवा जर बघितलं तर हा शब्द कशाचा आहे? भाववाचक नाव आहे, समान काय त्याचं सामान्य नाव आहे, विशेष नाम आहे. म्हणजे हा प्रश्न परत तो कशावर गेला? शब्दांच्या जातीवरती. लक्षात ठेवायचं मित्रांनो, वा दिसत आहे. ऐक्य गिरी तात्व पणपणा यवा. हे जर तिथं प्रत्यय जोडला गेला असेल सामान्य नामाला किंवा समजा आपण म्हणू शकतो विशेष नामाला, तर 100% तो जो नाम आहे मित्रांनो भाववाचक नाव आहे. मग सर हे एवढं फास्ट तुम्हाला जमतं, आम्हाला नाही जमलं. तुम्हाला पण जमेल. 2-3 वेळेस म्हणा. ऐकी गिरी तात्व पणपणा यवा. ओके. हे प्रत्यय जोडलं गेलं. वा प्रत्यय जोडला गेलेला आहे. काय रे हा? भाववाचक नाम. ओके. सिंपल आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला जे काही मी दाखवत आहे बघा समानार्थी शब्दांच्या जोड्या दिसते तुम्हाला. ओके. हां. याच्यामुळे काय होतं, की जेव्हा आपण कंबाईनची पेपर देतो, कंबाईनचा पेपर देतो, त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं आपल्याला, की तो काय करतो, तुमचा टाईम खातो. टाईम. बघा ना, इथं जर बघितलं तर किती टाईम खाणं आहे, हे तर तुमच्या लक्षात. पण तुम्हाला जर एखादा शब्द जरी माहीत असेल, तर ते निघतोच बाबा, उत्तर निघतो त्याचं. येत आहे? बघा, शब्दसिद्धी. अफलातून, जुलूम, कबूल हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? म्हणजे तुम्हाला हिब्रूमधून आले, अरबीमधून आले, की पारशीमधून आले, हे तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचं आहे, ध्यानात ठेवायचं आहे. याच्यासाठी शब्दसिद्धी महत्त्वाचा घटक आहे. देवनागरी लिपीचं आता हे परत कशामध्ये जातो? परत हाच जातो घटक वर्णमाला टॉपिकमध्ये. देवनागरी लिपी त्याचं नाव काय आहे? जर चेक जर केलं तर आर्य लोकांनी भारतात आणली. त्याच्यानंतर आर्य लोक शहरामध्ये राहायचे. त्याला आपण म्हणू शकतो देव लोक म्हणायचे लोकं. मग देव नगरात राहणारे म्हणून देवनागरी लिपी स्वीकारली. कोणती भाषा हे सगळं माहीत पाहिजे तुम्हाला कशामध्ये? कशामध्ये? लक्षात ठेवायचं वर्णमाला टॉपिकमध्ये. कर्त्याची किंवा किरमाची बघा इथं जुळणी ठेवणी रचना असते तिला काय म्हटलं जाते? विभक्ती, धातुसाधिते, आख्यात, प्रयोग. ओके. ह्या पॉइंट कडं आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. आता मी थोडं खाली जातो कारण की जास्त वेळ तुमचा घ्यायचा नाही. तुम्हाला हे पेपर इथं दाखवायचं होतं. ओके. आपण जाऊया शेवटच्या पॉइंट कडे कारण की तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. सगळ्या पॉइंट वरती तो प्रश्न जर विचारत असेल तर आपलं कर्तव्य आहे. काय कर्तव्य आहे? की आपण पण तेवढं तेवढं तिथं लक्षात ठेवायला पाहिजे किंवा सिलेबस अभ्यासक्रम आपल्याला माहिती असायला पाहिजे. होकारार्थी, नकारार्थी वाक्यावरती तिथं प्रश्न विचारत आहे मित्रांनो. चला, हे बघा. हा तुम्हाला दिसत आहे, की 46 ते 50 पर्यंत काही प्रश्न दिलेला आहे. इथं तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे, ज्याला तुम्ही आकलन म्हणत असाल, उतारा म्हणत असता मित्रांनो, उतारा. ठीक आहे. आता हा उतारा जर वाचायचा असेल, तर सर हे तर सिंपल आहे. काय कठीण आहे याच्यामध्ये? मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. उतारामध्ये काय म्हटलेलं आहे आणि आपण काय लॉजिक लावतो. उतारामध्ये म्हटलेलं आहे, की बाबा सूर्य ज्या समजा पश्चिमेकडे उगवतो. तर लेखकाचं म्हणणं आहे, तर हो, सूर्य पश्चिमेकडेच उगवतो. कशामध्ये? उताऱ्याच्या नुसार. तुम्ही म्हणता सर पूर्वेकडे तर उगवतो. तुमचं नका लावू. तुमचं नका लावू. आपल्याला काय म्हणायचं आहे, की उत्तरामध्ये लेखकाला काय म्हणायचं आहे, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. येतं तुमच्या लक्षामध्ये? म्हणजे उत्तरामध्ये काय पाहिजे, काय आहे, काय दिलेलं आहे, त्याच्याकडं आपलं लक्ष असायला पाहिजे. ओके. समजून घ्या मित्रांनो, इथं जर चेक जर केलं तर बघा, भाषेचे अंतिम उपयोजन कोणते? आता पहिली गोष्ट, एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय? सर उतारा पहिले वाचायचं, की पहिले प्रश्न वाचायचा? मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की तुम्ही पहिले प्रश्न वाचून घ्या. माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे. पहिले तुम्ही काय करा, प्रश्न वाचून घ्या. कारण की इथं तुम्हाला दिसलेलं आहे भाषेचे अंतिम उपयोजन कोणते? तर जिथं तुम्हाला अंतिम उपयोजन कुठेतरी आपला जो छोटा मेंदू आहे ना, तो आपल्याला क्लिक करून देतो, की आपण काय वाचलेलं आहे? उपयोजन कुठेतरी वाचलेलं आहे. प्रश्नामध्ये कुठेतरी वाचलेलं आहे. एवढं फापट पसारा वाचण्याची गरजच नाही मित्रांनो. लगेच तुमच्या लक्षामध्ये येणार. लगेच येणार. ओके. त्याच्यानंतर प्रारंभी युरोपियन राष्ट्रवादाचे मूलाधार कोणते होते? ठीक आहे. तर हे जे आहे ना समजा
तुम्ही जेव्हा पॅसेज वाचायला सुरुवात करणार, उतारा वाचायला सुरुवात करणार, लगेच तिथं लक्षात येणार, की आपण असा काहीतरी वाचलेला प्रारंभिक युरोपीय राष्ट्रवादाचे मूलाधार कोणते होते. याच्यासाठी तुम्हाला वारंवार न्यूजपेपर वाचावं लागेल. कारण की आता जर बघितलं ना, बरेच विद्यार्थी काय करतात न्यूजपेपर वाचायला सुरुवातच करत नाही. कोणत्यातरी अ, आपण म्हणू शकतो अकॅडमीचे मॅगझीन आणतात, ते वाचतात, तेवढंच करतात. पेपरचं नामोनिशाण नष्ट डायरेक्ट. मित्रांनो याच्यामुळे काय होतं ना, की उतार्यामध्ये आपली कमांड येते. तुम्ही मेन्सची तयारी करतात, 100% तुम्ही न्यूजपेपर वाचायलाच पाहिजे. 1 तास त्याला द्यायलाच पाहिजे. इथे समजून घ्या मित्रांनो, कारण की इथे जर बघितलं कोणत्याही समाजाला राष्ट्रीय पात्रता प्राप्त होण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक असते, हे तुम्ही वाचल्याच्या नंतर परत तुम्ही उतार्यामध्ये समजा म्हणजे हे असं एक-एक वाचून एक-एक नाही शोधायचं. हे तुम्हाला सांगून देतो मी, की 5 प्रश्न तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. एकदा 5 प्रश्न वाचून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर उतारा वाचायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लगेच क्लिक होणार, की उतार्यामध्ये किंवा प्रश्नामध्ये काहीतरी शब्द आला होता बाबा, इथं पण तो आहे लगेच. म्हणजे याच्यामुळे काय होणार मित्रांनो, तुमचा टाईम तिथं काय होणार आहे, तुम्हाला जास्त मिळेल समोरच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी. ओके. आपल्याला मराठीमध्ये कमीत कमी वेळ लागला पाहिजे मराठीमध्ये. आपल्याला इंग्रजी या विषयाला जास्त वेळ द्यायचा आहे. कारण की मराठी विषय तुम्हाला लवकर सोडवायचा आहे. इंग्रजी विषयाला तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे. ओके. समजून घ्या समोरचा पॉइंट जर बघितला, तर इथं बघा. हे आता तुम्हाला मला काय म्हणायचं होतं याच्यातून? या उतार्यातून काय म्हणायचं आहे? पहिले तुम्हाला काय करायचं आहे? प्रश्न वाचायचा आहे. त्याच्यानंतर उतार्याकडे जायचं आहे आणि एकदम शांत डोक्याने हे वाचायचं आहे. नाहीतर एखादा शब्द आला, भाषा, वंश, संस्कृती याचे मिश्रण होऊन तत्कालीन युरोपियन राष्ट्रवादाचे आधार झाले. ओके. बघा, इथे तुम्हाला लगेच दिसेल. प्रारंभी युरोपियन राष्ट्रवादाचे मूलाधार कोणते होते? भाषा, वंश, संस्कृती. म्हणजे मला काय म्हणायचंय ते क्लिक होतात, डायरेक्ट क्लिक होतात. हां, इथं वाचलं होतं मी प्रश्नामध्ये वाचलं होतं हे शब्द. उतारा कसा वाचायचा? शांत डोकं ठेवून वाचायचं आहे. त्याच्यानंतर एखादा शब्द आला, आपलं मन लगेच दुसरीकडे वळून जातो. किंवा शेतीच्या बाबतीत आहे, इथं काहीतरी युरोपच्या बाबतीत आहे. मग युरोपमध्ये आपण म्हणजे इतिहास थोडा वाचलेला असतो. मग आपण तिकडे चालला जातो. मित्रांनो, असं जायचं नाही. तो उतारा आहे. त्याला आपल्याला वाचत असताना एकदम कट टू कट वाचायचा आहे. दुसरी गोष्ट आपलं माइंड जागेवर ठेवायचं आहे. लेखकाला काय म्हणायचं आहे? मला काय माहीत आहे, काय नाही माहीत आहे, याच्याशी काही घेणं-देणं नसते. कशाच्या बाबतीत? उताराच्या बाबतीत मी बोलत आहे. हा 5 प्रश्नासाठी असतो. त्याच्यानंतर जर बघितला, तर त्याला 10 गुण आहे मित्रांनो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आजचा जो सेशन आहे, मला जास्त वाढवायचा नव्हता, पण तरी तो मी 15 मिनिट म्हणत होतो. जवळपास अर्ध्या तासापर्यंत गेला. कारण की मराठी भाषाच एवढी जबरदस्त आहे, की कितीही बोललं तरी अजून ते कमीच आहे त्याच्यासाठी. अजून आपण समोरच्या व्हिडिओला भेटणार आहोत. इथं थांबतो. तुमची रजा घेतो. काही अडचण जर असेल तर 100% कमेंट्स बॉक्समध्ये टाका, की समोरचा व्हिडिओ याच्या बाबतीत कसं घ्यायला पाहिजे, कोणता व्हिडिओ आणायला पाहिजे, काय अडचण आहे याच्यावरती आपण व्हिडिओ घेऊया, डिटेलमध्ये घेऊया. हा थोडा लहान व्हिडिओ जरी असेल तरी. ठीक आहे. मित्रांनो इथे थांबतो. काही अडचण असेल तर 100% तुम्ही काय करा, कमेंट्स बॉक्समध्ये टाका. ओके. चालेल इथे थांबूया. तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.